श्री शिवलीलामृत अध्याय 4 याची कथासार आपण आज पाहणार आहोत. यामध्ये वेदव्यास शिष्य सूत पुढे सांगत आहेत ते ऐका. किरात देशी विमर्शन नावाचा राजा राज्य करीत होता. कुमुदवती ही त्याची पटराणी होती. राजास मदिरा व मदिराक्षी यांची फार आवड होती. तसा तो मोठा शिव उपासकही होता. हे पाहून राणीने विचारले, नाथ, तुम्ही शिव उपासनाही करता व तुमच्याकडून अधर्मही घडतो, हे कसे काय? राजाने पूर्वजन्मीचा वृत्तांत सांगितला. मी पूर्वजन्मी कुत्रा होतो. महाशिवरात्रीस मला उपवास घडला व त्या दिवशी मी शिव मंदिराला प्रदक्षिणाही झाल्या व शिवदर्शन करता करता मृत्यू आला. म्हणून श्वानजन्मीचे काही संस्कार कायम आहेत व शिवोपासनाही घडत आहे. राणीने तिचा पूर्वजन्म विचारला. राजा म्हणाला, तू पूर्वी कपोती होती. शिव मंदिराला प्रदक्षिणा घडल्या व तुला मंदिरासमोर ससाण्याने ठार मारले, म्हणून तू राणी झालीस. पुढे राणीने आपल्या दोघांच्या पूर्वजन्माविषयी विचारले. राजाने तिला पुढील 6 जन्मांबद्दल सांगितले व नंतर शिवलोकाची प्राप्ती होईल म्हणून सांगितले. हे ऐकून राणीस अत्यानंद झाला. पुढे सुतांनी दुसरी गोष्ट सांगितली. पूर्वी उज्जैनी नगरी चंद्रसेन नामक राजा होता. तो शिव उपासक होता. महाकालेश्वराची मनोभावे पूजा करीत असे. मणिभद्र नावाच्या त्याच्या मित्राने एक तेजस्वी मणी दिला होता. त्या मणीच्या प्रभावामुळे सर्व राज्यात समृद्धी व शांती नांदू लागली. परंतु इतर राज्यातील सर्व राजाने उज्जैनी नगरीला वेढा घातला व राजास मण्याची मागणी केली. आता राजाला त्याची चिंता पडली, म्हणून त्याने उज्जैनीतील महाकालेश्वरालाच साकडे घातले व मंदिरात गेला. इकडे दोन्ही प्रधानाने सैन्यास आदेश दिले. घनघोर युद्ध सुरू झाले. एक विधवा स्त्री आपल्या 6 वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन राजाची चाललेली शिवपूजा बघत थांबली. नंतर घरी येऊन घरकामाला लागली. परंतु तिच्या मुलाने दगड मांडून त्यालाच शिवपिंड समजून त्याची पूजा करू लागला. लहान लहान दगड घेऊन फूल नैवेद्य वाहत होता व मुखाने शिव हर हर महादेव म्हणत होता. इतक्यात आईने जेवायला हाक मारली, तरी तो उठला नाही. तो त्या पूजेत इतका रममाण झाला होता की त्याला आईची हाक ऐकायलाच आली नाही. आईने राग येऊन सर्व पूजा उधळून दिली व त्याला ओढत ओढत नेले. त्या योगे तो बेशुद्ध पडला, परंतु आईने काही लक्ष दिले नाही. तो तसाच झोपला आणि तीही. मुलगा शुद्धीवर आल्यावर शंकराचा जप करून रडू लागला. त्याची ही निष्काम भक्ती पाहून भगवान शंकर प्रसन्न होऊन झोपडीच्या ठिकाणी सुंदर रत्न जडित सोन्याचे शिवलिंग सहित मंदिर निर्माण केले व मुलाला दर्शन दिले. त्या शिवलिंगाची वार्ता शत्रुपक्षाला कळताच ते वैरभाव टाकून राजाकडे शिवदर्शनास आले. प्रत्यक्ष हनुमान प्रगट होऊन त्या मुलाचे नाव श्रीकर ठेवले व आशीर्वाद दिला की पुढे श्रीकृष्ण अवतार तुझ्याकडे पुत्र रूपाने येईल. तोच पुढे नंदराज म्हणून गोकुळात जन्माला आला. अशी ही शिवलीलामृताची अध्याय 4 कथासार कहाणी सफळ संपूर्ण. हर हर महादेव.